राहुरीमध्ये मोठी आघाडी घेतली अक्षय कर्डिलेंनी आणि आता त्यांची एक प्रतिक्रिया येते, पाहूया. माझं ची भावना कर्डिले साहेबांच्या प्रती होती आणि ही भावना प्रत्येकाने आपापल्या मतातून व्यक्त केलेली आहे. गेल्या 30 वर्षापासून साहेब प्रत्येकाच्या सुखात दुःखात एक कुटुंबातल्या सदस्यासारखे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेबांनी घर तयार केलं आणि आज आपल्यामध्ये 6 महिने झाले साहेब नाहीत, पण तेवढंच प्रेम आणि तेवढाच विश्वास जनतेने माझ्यावर देखील दाखवलाय की येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब त्या पद्धतीने प्रत्येकाशी जोडल्या गेलेली होती. आज प्रत्येकाने माझ्यावर तो विश्वास दाखवलाय, मला ती संधी दिलेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब ज्या पद्धतीने सर्वांसोबत होते त्याच पद्धतीने उलट माझा प्रयत्न राहील की साहेब जसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर तयार केलंय ते घर कधी मी मिटून देणार नाही. उलट ते घर अजून कसं मोठं करता येईल यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करीत प्रयत्न करणार आहे. पाय दुखायची पाळी आली असेल लोकांना. राहुरीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिले यांची आघाडी कायम आहे. 25,000 मतांची आघाडी अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मोकाटेंना 4,000हून अधिक मतं सध्या मिळालेली आहेत, तर वंचितच्या संतोष सोळकेंना 3,500 मतं सध्या मिळालेली दिसत आहेत. 2,178 हा तो आकडा आहे. तर बारामतीमध्ये 78,528 इतकी मतं सुनेत्रा पवार यांना मिळालेली आहेत. इंडियाचा बोल खरं ठरला.